छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की। यानंतर आपल्या पुण्यनगरीच्या प्रथम नागरिक आपल्या पुण्याच्या महापौर माननीय पंडितताई नागपुरे यांना मी विनंती करतो की इतर जमलेल्या सर्व छत्रपती शिवाजी महाराज की थोड़ा मागे अरे उत्तर द्या अर्जुन शिंदे उत्तर द्या अशरफ शिंदे उत्तर द्या अशरफ शिंदे उत्तर द्या अरे उत्तर द्या अशरफ शिंदे उत्तर द्या अरे उत्तर द्या अशरफ शिंदे उत्तर द्या अत्यंत संताप आणणारी घटना घडली आहे। प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचा हर्षवर्धन यांनी आपल्या शिवरायांची तुलना टिपू सुलतानशी केली। मी त्यांना सांगते इथे आलेला सर्व मावळा शिवभक्त आई जिजाऊच्या लेकी, अरे आमच्या धमन्यांमध्ये हिंदूंचं रक्त आहे। शिवाजी महाराज की जो हिंदू की बात करेगा वही देश पे राज करेगा, हिंदू की बात करेगा वही देश पे राज करेगा, हिंदू की बात करेगा वही देश पे राज करेगा। मावळ्यांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या धमन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आई जिजाऊ आहे। आणि तुम्ही कोण आहात आता हे सिद्ध करा। तुम्ही आमच्या शिवरायांची तुलना तुम्ही कोणाशी करताय, कोणाच्या पंक्तीत बसवताय? ज्यांचा इतिहास धर्मांतराचा आहे, ज्यांचा इतिहास आपली मंदिरं पाडण्याचा
बोलायचं आहे अशा माणसाशी तुम्ही तुलना करताय. किती तुम्हाला बोलावं तेवढं कमी आहे. अरे माफी मागा, जनतेची या रयतेची माफी मागा, या सर्व शिवभक्तांची माफी मागा. बाहेर या सगळे जण. अरे जो हिंदू इसकी बात करेगा वही देश पे राज करेगा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे आपके मानो मत भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अरे काँग्रेस पार्टीचं करायचं काय? अरे हर्षवर्धन सरकारचं करायचं काय? बोला छत्रपती शिवाजी महाराज की. सर मला थोडं वाईट या ठिकाणी पोस्टर्स जे आहेत ते फाडण्यात आलेलं आहे. या ठिकाणी शहर अध्यक्ष भाजपमध्ये आहे पुण्यामध्ये तुम्हाला बरोबर आता आहात ना पुढच्या पुढच्या दिसणार नाही. कारण पुण्यामध्ये पुणेकर हे शिवभक्त आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे पुणेकर आहेत. तुम्ही ज्याची क्रूरता, ज्याला शौर्याचं प्रतीक म्हणून तुमचा प्रदेशाध्यक्ष संबोधतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करताय, महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. काँग्रेस आव्हान आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये ताठ मानेने फिरून दाखवा. या महाराष्ट्रातला शिवाजी महाराजांचा मावळा तुम्हाला रस्त्यावरती चौकात ठेवेल आणि तुम्हाला प्रश्न विचारेल की तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची औलाद आहे. अशा पद्धतीने आज महाराष्ट्रामधलं वातावरण आहे. अध्यक्ष बॅनर लावायला छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे. अरे ज्या टिपू सुलतान बद्दल हे बोलताय त्याचा इतिहास खाली बस 2 मिनिटं बस खाली बस बोलतात. अरे या टिपू सुलतानचा इतिहास म्हणजे धर्मांतराचा इतिहास आहे. आपले हिंदू मंदिरं पाडण्याचा इतिहास आहे. अशा वेड्या व्यक्तीशी, अशा आक्रमकाशी तुलना तुम्ही आपल्या छत्रपती शिवरायांची करता. कोणाच्या पंक्तीत आणून बसवताय? कारण तुम्ही या अशा लोकांच्या पंक्तीत जाऊन बसलात. काही विशिष्ट समुदायाला खुश करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि त्यामुळे हे किती खालच्या पातळीवर पडतात हे तुम्हालाही सगळ्यांना दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराज की कायदेशीर कारवाईची मागणी करणारे का तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे महापौर म्हणून त्याकडे कसं पाहता? त्यांनी नक्कीच खूप मोठा गुन्हा केला आहे ज्याला संपूर्ण आपला भारत देश, आपला महाराष्ट्र राज्य आणि इथली जनता अजिबातच क्षमा करणार नाही आणि त्यांनी माफी मागावी हीच आमची मागणी आहे. प्रश्न मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांपुढं अन्य कोणताही विचार होऊ शकत नाही. आज केवळ आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ या ठिकाणी आलोय. त्यामुळे त्यांनी आता दुसरा विषय पुढे आणून या विषयाला फाटा देण्याचं कारण नाही. आज आम्ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ या ठिकाणी उभे आहोत. आज आमचा प्रश्न आहे काँग्रेसला, त्यांनी त्याचं उत्तर द्यावं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची औलाद आहे. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं, मग आम्ही या ठिकाणावरून जाऊ. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, तुम्ही बिळातनं बाहेर या ठिकाणी या भगव्या झेंड्याखाली या. तुम्ही शिंदे आहात, तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात, टिपूची औलाद नाहीये. तुम्ही या भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणा, महाराजांची जय जयकार करा. अरे तुम्ही बिळात बसलाय आणि त्या ठिकाणी टिपूचं समर्थन करणाऱ्या तुमच्या प्रदेशाध्यक्षावरती पांघरून घालताय. हे बंद करा. शिवाजी महाराजांचे मावळे असाल तर आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या सोबत या, अशी माझी त्यांना विनंती आहे. भगतसिंग कोश्यारींना महाराष्ट्र भूषण दिलंय, त्यांनी महाराजांचा अपमान केला असं त्यांचं म्हणणं आहे.
मला असं वाटतं आज ते त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा बचाव करण्याकरता अशी जुनी धुनी पुन्हा एकदा धुत आहेत. आज महाराष्ट्र काँग्रेसला प्रश्न विचारतोय की छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचं आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे महाराज ही आमची अस्मिता आहे. आमच्या रक्तात शिवाजी महाराज आहेत आणि मग अशा छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही टिपू सुलतान बरोबर करून तुम्हाला केवळ आणि केवळ मुस्लिमांचं लांगुल चालन करायचंय. तुम्ही किती वर्ष काँग्रेस मुस्लिमांचे तळवे चाटणार असा प्रश्न या निमित्ताने काँग्रेसला विचारावा वाटतोय. पाहिलं तर या ठिकाणी ऑटोमॅटिक बाहेर पडलं महापौर आणि चल बाहेर छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की. अशा काळामध्ये त्यांना त्यांचा हा जो युवा साप आहे हा पुण्यभूमीवर आम्ही टेसल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. त्यांना काँग्रेसचा पूर्णपणे धर्माचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हिंदू धर्मातील झालेल्या सगळ्या राजा यांचा विरोधच आहे. त्यांना या विचारसरणीचा विरोध आहे आणि ते तिथून आधी ही आमची भूमिका आहे. त्यामुळे ही भूमिका आम्ही सतत मांडतच राहतो. जोडे मारो जोडे आता बाळगावला. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे रयत आहे ते बोला भारतीय जनता पार्टी. हे खाली बसून घ्या सर्वांनी. खाली बसा. खाली बसून घ्या. बोला छत्रपती शिवाजी के सन्मान में. छत्रपती शिवाजी महाराज के सन्मान में. ज्या पद्धतीने हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याचा प्रयत्न केला याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि जोपर्यंत हर्षवर्धन सपकाळ माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालूच ठेवणार आहे. शिवाजी महाराजांचे मावळे आहात का हिंदुस्थानची औलादे याचं उत्तर तुम्ही आता आम्हाला द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. सर मला थोडं वाईट
या ठिकाणी पोस्टर्स जे आहेत ते फाडण्यात आलेलं आहे. या ठिकाणी शहर अध्यक्ष भाजपमध्ये आहे पुण्यामध्ये तुम्हाला मुठभर आता आहात ना हे सुद्धा पुढच्या पंचवार्षिकला दिसणार नाही. कारण पुण्यामध्ये पुणेकर हे शिवभक्त आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे पुणेकर आहेत. तुम्ही ज्याची क्रूरता, ज्याला शौर्याचं प्रतीक म्हणून त्याला तुमचा प्रदेशाध्यक्ष संबोधतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करताय, हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. काँग्रेस